मैत्रीचा सात बारा. सुंदर आहे नाही? ए पण जरा जास्तच भडक वाटतंय का? म्हणजे असे रंग तुला चांगले दिसतात. आता मी कॅफेच्या कामात कुठे सांभाळू एवढं सगळं? सांभाळत कशाला बसायचंय? जायचं तेव्हा जाईल, ते गेलं की पुन्हा लावायचं. पण तेवढा वेळ नसतो ना. वा, सगळ्यांची कामं करत बसायला तुला बरा वेळ आहे आणि स्वतःसाठी वेळ नाहीये का? छाया, तू खूप दुर्लक्ष करतेस स्वतःकडे. आणि मला सांग, आसपास तुझ्या एकतरी अशी मुलगी आहे का ती साधी राहते? पण मला आवडतं असं साधं राहायला. गप्प बस. कॅफेच्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेस किती गोड दिसत होतीस तू. आणि फॅशनेबल राहायला काय होतं? मी कोणासाठी तयार व्हायचंय? बापरे, 70 वर्षाच्या आजीसारखी बोलतोस तू. माहितीये, कुणासाठी काय, स्वतःसाठी राहायचं. असं कॉन्फिडन्स येतो मस्त दिसलं की. छान वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात. पण लहानपणापासून बाबांना नव्हतं आवडत असं नटलेलं वगैरे. मी त्यांच्या भीती पाहिनं सगळंच करणं सोडून दिलं. हा, नंतर वाटायला लागलं की आपण पण ना कोणासाठी तरी तयार झालं पाहिजे. पण आयुष्यात हे सगळं असं घडलं, माझी नटण्याची हौसच गेली आता. असं काही नसतं ग. आता बघ ना, कितीतरी बायकांचे ना असे नवरे त्यांना सोडून देतात. काहींचे तर ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर होतात. त्या काही जगणं सोडून देतात का? नाही ना. आणि कोणत्याही माणसाच्या येण्याने जाण्याने आपण आपल्या आयुष्यावरती अजिबात फरक नाही पडू द्यायचा. आणि आता तू एक इंडिपेंडेंट गर्ल आहेस, सो तू बिनधास्त जग. दे दुसरा हात दे. काय रे डॉक्टर, आल्याला असं पडलायस का? बरं वाटत नाहीये का? नाही ग, खूपच एक्झर्शन झालं आज. त्यात स्टाफ कमी असल्यामुळं ड्युटी कशा यायला लागल्यात. खूपच कंटाळा आलाय. लोकांना पण ना दिसताना फक्त पैसा दिसतो डॉक्टरचा. त्यामागचे कष्ट तर कोणीच बघत नाही. ते आहे. आणि 2 मिनिटं शांत बसायला तरी वेळ मिळतो का? छाया, शांततेवरून आठवलं, आपल्या घरात आज एवढी शांतता कशी काय? शांतता तर असणारच ना. घरात कायम दोन जे कार्टून असतात ते नाही आहेत. तरीच म्हणलं एवढी शांतता कशी काय? आणि छाया, तू गेली नाहीस कॅफेवर? आणि योगिता कुठं आहे? अरे तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे आज, तिकडे गेली आहे ती. योगितानं कोणाच्या तरी लग्नासाठी सुट्टी घेतली? वा, आजचा दिवस खरं तर कॅलेंडरवर हायलाइट करून ठेवला पाहिजे. ते खरं आहे बाबा, ते आहे बाबा योगिताचं. किती जवळचं कोणाचा इव्हेंट असला ना तरी ती जात नाही. पण ती आजच्या इव्हेंटला पण नव्हतीच जाणार, म्हणजे लग्नाला. पण मैत्रिणीने खूप हट्ट केला ना, मग गेली शेवटी. छाया, आधी बोललीस नाही इव्हेंट, तेच बरोबर आहे. लग्न म्हणजे इव्हेंटच झाला आता. आणि ते काय करतात, प्री वेडिंग शूट, वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट, हे असलेच काही काही चालू असतं. नवरा नवरी कमी, मॉडेल वाटतात आता ती. हाऊस असते रे डॉक्टर. आणि लाईफमध्ये एकदाच तर लग्न होतं ना, मग केली हाऊस म्हणून काय बिघडतं? तुला काय एवढी घाई झाली? नाही तर काकूंना सांगूनच ठेवलं पाहिजे की हिचं आधी उरकून घ्या म्हणून. हो असा कशाचाही संबंध कशालाही जोडशील का? मी आपलं असंच सांगितलं. बरं, ते वेडिंग शूटचं जाऊ दे, पण मला सांग, हा इतर बाकीचा जो खर्च होतो त्याबद्दल काय म्हणशील? हां, तो अननेसेसरी खर्च मला पण नाही आवडत. तुला सांगते, माझ्या लांबच्या कझिनच्या लग्नाला मी गेले होते कोकणात. असं त्यांनी मंदिरात लग्न ठेवलं होतं. झाडं, फुलं आणि नेचर इतकं सुंदर वाटलं तुला सांगते. नंतर मी पण ठरवलं, लॉन्सवरती वगैरे लग्न करून पैसा खर्च नाही करायचा, एकदम छोटंसं लग्न करायचं, एकदम असं एस्थेटिक. कमाल. बघितलंस, पुन्हा आलीस की नाही लग्नावर? नाही ना, आता तू मामींचा नंबरच दे, त्यांना मी सांगतो की हिचं आधी उरकून टाका म्हणून. 1 मिनिट, तू काढलायस माझ्या लग्नावरती? हे बघ, आपल्या सगळ्यांकडे पाहताना आधी लग्न तूच करशील असं वाटतंय. चला निघूयात. तर छायाताई पण माझ्या लग्नाविषयी बोलतायत आणि तुला झोप आली ना, झोप शांत. माझी झोप तूच उडवलीस. काय? बरं, मला भूक लागली यार, खूप काहीतरी बनवतेस का तू? पोहे किंवा उपीट बनवू का? यार छाया, मला पण भूक लागली आहे, पण ते पोहे उपीट नको यार. असं काहीतरी चटपटीत खाऊ वाटतंय मला. सिट, तुला? मला काय आत्ता पोट भरण्याशी मतलब आहे. मग भेळ बनवू का? डन. भेळ? प्लीज यार छाया, बनव. नाही तर आपण बनवूया. भेळ भेळ म्हटलं की काही सुचत नाही यार मला. बघितलं का,
ह्याला पाणीपुरी आवडत नव्हती आणि भेळ आवडते म्हणतो. ए छाया, भेळ माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे यार. तुला सांगतो, लहान असताना गावी बाजार भरायचा ना, तेव्हा बाबा न चुकता चिरमुरण फरसाणा घेऊन यायचे आणि ते तसंच कुठं खायचं म्हणून आम्ही भेळ बनवायचो आणि सगळी फॅमिली एकत्र बसून खायचो. त्यामुळे भेळ म्हणजे स्पेशल पदार्थ आहे माझ्यासाठी. गेला का तुझा कंटाळा? एक्झर्शन आलंय म्हणे. संचिता, सांगितलं ना तुला, भेळ म्हटलं की मला काही सुचत नाही. अच्छा, चिरमुरे, फरसाण, कांदा, चिंच वगैरे सगळं आहे ना? असेलच की सगळं. बघू किचन मध्ये. मग चला बनवूया पटकन. काही नाही, ते भेळीचं सामान सापडत नाहीये. मग कशाला काही करायची? चला. चलो. चला. हा, वा, अप्रतिम, सुंदर, फॅन्टास्टिक यार. छाया, यासाठी तुझा मी आजन्म ऋणी राहीन. टू गुड. माझ्या घरच्या भेळेची आठवण करून दिलीस आज तू. आज ती तिघावी होती ना. तू काय कर, तुझं हॉस्पिटल झालं ना, त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या छायाला एक कॅन्टीन ओपन करून दे. अशी भेळ जर रोज मिळणार असेल ना, तर तेही मला मान्य आहे. छाया, तर तू एक काम कर, आपल्या कॅफेत ना हा भेळीचा पदार्थ पण ऍड करून टाक. अरे मागे मी योगिताला 3-4 रेसिपी सुचवल्या होत्या, हम्म. पण ती भेळा नको म्हटले. बरोबर बोलते. सगळे माणसं येतील आणि नुसती भेळ मागतील. कॅफेचा इसेन्स नाही राहणार. त्यात कसला आला इसेन्स? कॅफेत भेळ मिळते, ही किती युनिक आयडिया आहे बघ ना. आणि मला वाटतं माझ्याशिवाय अशी युनिक आयडिया कोणाला सुचली नसेल. पण आपल्याला वाटून काय उपयोग ना, योगिताला तसं वाटायला पाहिजे. ते पण आहेच म्हणा. असो, तुर्तास तरी मी भेळ खाण्याचा आनंद घेतो. वा, खूप खूप वर्षांनी अशी भेळ खाल्ली. छाया, तुला जर कॅफेत ही भेळ ठेवणं जमत नसेल ना, तू स्पेशल भेळ कॅफे असं हे वेगळं सुरू कर. आणि काय कर, त्या कॅफेमध्ये ना ह्याला ऑनियन चॉपर म्हणून ठेव. तेवढंच आहे त्याला चांगलं. संचिता, तू फक्त मला ना कांदा कापताना पाहिलेस आज. तुला माहिती नाहीये, माझ्यात असे हिडन टॅलेंट भरपूर आहेत. अरे बापरे, काय तुझं हिडन टॅलेंट? लहानपणी मी सगळी कामं करायचो. भांडी तर इतकी सुंदर घासायचो ना, आई म्हणायची बायकांपेक्षा पण चकचकीत भांडी घासतोस की. मग ही पण भांडी तूच घास. नाही नको, आज मला कंटाळा आलाय. अरे बापरे, उद्या घासा नव्हे तर. मी घरची सगळी कामं करायचो, म्हणजे भांडी घासायचो, सगळा पसारा उचलायचो, कपडे धुवायचो, जवळपास सगळीच कामं केलेली आहेत. मग हे सगळं जमतंय म्हणजे कौतुक आहे. हे तर हल्ली अशी मुलं नसतात ना. हो ना संचिता? खरंच यार, असा मुलगा भेटला ना मी लग्न करेन. माहितीये डॉक्टर, मला काय वाटतं आपणच लग्न करू. चल. हा म्हणजे
केला असता मी विचार, पण तुला भेळ बनवता येत नाही ना. सगळी मुलं सारखीच. मला वाटलं तू जरा चांगला विचार करत असशील, पण नाही. तुला बायको नाही, कामवाली बाई पाहिजे ना. मी असं कुठं म्हणालो की तिनं सगळी कामं करायला हवीत. मी फक्त म्हणालो की चांगली भेळ बनवणारी बायको हवी आहे मला. अच्छा, तुला येते का चांगली भेळ बनवता? म्हणून तर मला सुंदर भेळ बनवणारी सुंदर बायको हवी आहे. बरंच, तुझी सुंदर बायको तुला सुंदर भेळ पण बनवून देईल, पण तू असं काय तिला सुंदर बनवून खायला देशील? मी तुला माझ्या बायकोला मॅगी, हां मॅगी मी खूप भारी बनवतो. माझ्यासारखी मॅगी कोणच नाही बनवू शकत. पण मॅगीमध्ये असं काय वेगळं करतोस तू? म्हणजे पद्धत तर सोपीच आहे ना त्याची. ती सिक्रेट रेसिपी आहे असं मी कोणाला नाही सांगू शकत. माझ्या हातची मॅगी खाऊन तर बघा, मग तुम्हाला कळेल की माझ्या मॅगीत काय स्पेशल आहे ते. बरं, खाऊयात तुझी स्पेशल मॅगी. हां, मी बनवली असती मॅगी, पण मी मॅगी बनवणार, तुम्ही खाणार, मग तुम्हाला कसं कळणार की माझीच मॅगी बेस्ट आहे. त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण तिघांनी मिळून मॅगी बनवू आणि चौथ्या माणसाला टेस्ट करायला देऊ, मग तो सांगेल की बेस्ट मॅगी कोणाची. पण असं कसं चालेल? म्हणजे चौथा माणूस येणार, तुझ्या हातची मॅगी खाणार, हां मग आम्हाला कशी ती चव कळणार? अगं छाया, आपण सगळ्यांनी मिळून खायची मॅगी, पण त्याच्या आधी नंबर काढायचे 2, 3, 1 असे, आणि ज्याचा पहिला नंबर असेल त्याची मॅगी बेस्ट, हे सगळ्यांनी मान्य करायचं. ओके, ठीक आहे, डन. चला. मला ते छान मॅगी बनवता, पण जज कोण असेल? जज अलेक्झांडर दादा. किती उशीर यार. कधीपासून येतोय हा? एवाणी यायला हवं होतं. गाडी आहे ना त्याच्याकडे? नाही रे. अरे पण रिक्षा आहे की. मग आजच काय एवढा वेळ लावतोय? रोज तर वेळेच्या आधी हजर असतात. मग आज का उशीर होतो याला? कामावर येत नाही, येतो जज म्हणून येतोय. मोठी माणसं उशीरच करतात यायला. उंचीनं मोठी असणारी का? मी फोन लावून बघते. हॅलो, अलेक्झांडर दादा. बोला की. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू, हॅव अ नाईस डे. तुमचा जज आता आलेला आहे, सो टेक डिस्टन्स ऑफ 1 हँड. ते कशासाठी? हे असलं विचारायचं नाही बरं का, नाही तर जातो आपला. थांबा. सिद्धार्थ, मध्ये बोलू नको ना. बरं, सॉरी. बोला तू. मी इथं जज म्हणून आलोय, त्यामुळे इथं माझ्या पद्धतीनं चालणार. तर स्पर्धा सुरू करायच्या आधी मी तुम्हाला काही नियम सांगू इच्छितो, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. हां, आम्ही शांत चित्तानं ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही पटकन सांगा. अशी गडबड करायची नाही. अशी गडबड झाली आणि कुणाचं काय सांडलं लावांडलं तर ते चालणार नाही. हा नियम पहिला आहे. बर. ओके. नियम नंबर 2, मॅगी बनवत असताना स्वच्छतेची काळजी घ्यायची. नियम नंबर 3, गॅस हाय म्हणून पाणी उकळत ठेवलंय असलं चालणार नाही. नियम नंबर 4, मॅगी बनवत असताना कुणी रेसिपीचं पुस्तक उघडलंय किंवा युट्यूबवर बोटं घालत बसलंय तसलं चालणार नाही. आणि नियम नंबर 5, तुम्हाला मॅगीच्या तयारीला मी 3.5 मिनिटं देणार आहे. मॅगीवाले जरी म्हणत असले 2 मिनिटं, मेरा दिलदारी आहे, तुम्हाला वेळ वाढवून दिला जाईल. 2.5 मिनिटात मॅगी झाली पाहिजे. हे तसलं तोंड बारीक करून चालत नाही, मला ते पटत नाही. नियम क्रमांक, पुढचा नियम, जे कोण 2 हारत्याल त्यांनी खरकाटी भांडी आणि किचन कट्टा स्वच्छ करायचा. तयार राहा. तुम्ही स्पर्धा सुरू व्हायच्या आधी आपण एक लकी ड्रॉ करणार आहे. आपल्याकडं 2 शेगड्या आणि 1 इलेक्ट्रिक केटल आहे. हे याला कसं केलं? मला सगळं माहित असतं बरं का, मला ते सांगू नको. बर, पुढं. बर. तर कुणावर अन्याय होऊ नये म्हणून आपण हा लकी ड्रॉ घेतोय. दोघांना शेगडी भेटल, कुणा एकाला इलेक्ट्रिक केटल भेटल. कुणाला असं वाटत असेल की माझ्या अन्याय होतोय तर तसलं मी काय ऐकून घेणार नाही, कारण इलेक्ट्रिक केटलचा वापर करून पण चांगली सुंदर मॅगी बनवता येऊ शकते. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आणि असलं तरी मला सांगू नका. चला सुरू करूया मग आता. हा, येस, डेफिनेटली.
हे माझ्यापेक्षा जास्त इंग्लिश बोलायचं ना. अजून एक नियम. अरे पण आता शेवटचा नियम सांगितलास ना तू. हे राहू दे बाबा, हिला का मध्ये मध्ये बोलताय, 100 वेळा विचारताय, राहू दे मला नाही करायचं. मी कानपडे मारून घेईन बरं का, मी जातो सोडून अरे आपल्याला. मी शाळेत सांगा काय झालं. बस सॉरी. हा सांगा तुम्ही. हा पुढचा नियम, मला वाकडं बोलायचं नाही, नाहीतर मी हाकलून देणार, मग इलिमिनेट. अरे बापरे. हा चला लकी ड्रॉ सुरू करूया. हा मी चिट्टा काढून आणले. तू बस, लेडीज फर्स्ट. मला शेगडी मिळाली. अरे वा. मला पण शेगडी मिळाली. तू बस, तुला उठायची गरज नाही. माहितीये मग. आता 2 जणीसनी भेटली शेगडी आणि एकाला किटली. कुणाला काय प्रॉब्लेम नाही. हे केटल व्यवस्थित हिट होतं ना. त्याच्यासाठी घरात राहावं लागतं. अरे तूच विचार. तुम्हीच विचारलं ना काही शंका आहे का, म्हणून मी फक्त विचारलं. ठीक आहे केटल ओके. मला काय केटल असलं तरी माझी क्वालिटी सेमच राहणार आहे. बर. आता तोंडाच्या वाफा कमी, मॅगीच्या वाफावर लक्ष द्या. हा कधी शिकला असलं मराठी. सर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, करूया का सुरुवात. नाही आपण सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते. ए अरे काटा तर येऊ दे की जाग्यावर. सॉरी. आता हे संचिता, मी कापलेला कांदा येतो. हे बघ थांब, मी तुला माझे कॅरेट्स पण देईन. थांब जरा. संचिता यार चिटिंग आहे. ओ जज सर बघा ना यार, चिटिंग करते ती. नाही धर झालं. संचिता तुला झाकण लावता येत नाही म्हणून नाही लावलं का, तुला लावायचंच नव्हतं. आता असं झाकण लावून चिठ्ठी द्यायची होती. अशी आहे बघ. चालेल. ये काहीतरीच. चला टाइम अप. थांबा. टाइम अप. हे कपरे. हे मावशे सोडते. गॅस बंद कर. झालं. तर सगळ्यांची मॅगी झालेली आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलोय. येस. कुणाला वाटतंय की आपला फेअर रिझल्ट यावा. सगळ्यांच वाटतंय. छाया मॅडम, तुम्ही कॅफेत माझ्या मॅडम आहे, इथं तुम्ही कंटेस्टंट आहे आणि मी जज आहे. सो असले आन्सर मला चालणार नाही. रेज युअर हँड्स. हा, तर फेअर रिझल्ट येण्यासाठी मी एक नियम बनवलाय. ओके. तुमची मॅगी एका बाउल मध्ये काढायची. ओके. त्याच्यात एक स्पून ठेवायचा, तो एका ट्रे मध्ये सजवायचा आणि त्या मॅगीच्या बाउल खाली एक तुमची खून करायची, त्याचा फोटो काढून घ्यायचा. ओके. ठीक आहे. खून का करायची? का? कारण मला कळून आहे की मॅगी कोणाची आहे, आणि जर नाव लिहिलं तर मला कळेल ना मॅगी कोणाची आहे. स्मार्ट. त्यामुळं जे सांगितलंय ते करा. आवरा. ठीक आहे, तुम्ही बाहेर जाताय प्लीज, आम्ही येतो लगेच. ठीक आहे. छाया बाउल द्या ना मला.
कुणाची म्हणावी अशी चांगली झाली नव्हती बरं का, पण ही भाजीपाला घातलेली चीज घातलेली मॅगी आहे ना, ती एक नंबर झाली. कुणाचा आहे माझी. खोडदार. सेम टू सेम. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आम्हाला पण शिकवा की अशी मॅगी तयार करा. बघू, मूड झाला तर नक्कीच शिकवेन. माझा प्राइस काय? तुम्ही ह्या दोन्ही मॅगी खाऊ शकता. हे आणि मग आमचं काय? हा तुमचा जरा ट्विस्ट आहे, काय? तुम्ही तिन्ही मॅगी खाऊ शकता. अरे वा. ओके जज साहेब, तुम्ही म्हणाल तसं, पण मला असं वाटतं की आपण ना हे तिन्ही मॅगी असं मिक्स करून खायला पाहिजे. नाही नाही नको. या 2च मॅगी फक्त मिक्स करा, कारण ही हेल्दी मॅगी आहे, त्यामुळे ही सेपरेट खाऊ आपण. तोच खा. मला पण वाईट द्या. तुम्हाला कशाला? तुम्ही खाल्ली ना मगाशी. ती तसं खाते ती का? ती प्रेशर खाल्ली होतो, आता मोकळ्या अंगाने खाऊ दे की. ओ बरं राहू द्या, मी सगळ्यांसाठी मिक्स करून आणते. ओके, मी बघते. हे घ्या आणि इथं सही करा. अहो, हे आमचं पत्र नाहीये. हा? आणि ऍड्रेस पण आमचा नाहीये. ऍड्रेस जरी नसला तरी सरलष्कर बंगल्यातच द्यायला सांगितलंय. आधी पण लय वेळा दिली तिथंच. ओके ठीक आहे, थँक्यू. पुन्हा आलं वाटतं पत्र NYK मुख्यालयाला. हो, पुन्हा आलंय. कुठून आलंय? झारखंड. एवढं लांबून? मागच्या वेळी पण आलं होतं ना? गुंडाप्पा जाधव या नावानं आलेलं. कोण पत्र पाठवत आणि कुणाला? बघू. आराध्या रणदिवे. हे कोण आहे? माईंच्या माहेरचं नाव आहे, आराध्या रणदिवे.